तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हाडा असेल, सिडको असेल, पीएमआरडी असेल, एमएमआरडी असेल किंवा इतर ज्या काही शासकीय संस्था असतात त्यांच्याजवळ ज्या काही गृहनिर्माण योजना जाहीर केल्या जातात त्या योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतो आणि आपण सुद्धा आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात। आतापर्यंत आपल्या चॅनलचे 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि याबद्दल मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून आभार मानतो। मित्रांनो, आज आपण एक लॉटरीबद्दल माहिती पाहणार आहोत। जे म्हाडाची नव्याने लॉटरी जाहीर झाली आहे काही दिवसापूर्वी, त्या लॉटरीच्या संदर्भात काही प्रश्न आले की सर तुम्ही या लॉटरीबद्दल माहिती दिलेली नाही आहे किंवा मी तुमच्या चॅनलला व्हिजिट केली तर या लॉटरी संदर्भात मला अपडेट मिळाले नाही आहेत आणि ती लॉटरी जी काय आहे मित्रांनो, नेमकं लॉटरी कुठे आलेली आहे, किती घरांसाठी आलेली आहे, त्यांची किमती काय आहेत, त्यांचा कार्पेट एरिया काय आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। आता जी काय नव्याने लॉटरी जाहीर झाली मित्रांनो, ती जाहीर झालेली आहे नाशिक मंडळाद्वारे। नाशिक मंडळाच्या नाशिक या ठिकाणी काही 502 घरांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती। त्याच्या संदर्भातले जे काही अपडेट आहे म्हाडाच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत। नेमकं ही जी काही 502 घरे आहेत त्याच्यामध्ये म्हाडाची किती घरे आहेत, 20% सर्वसमावेशक योजना अर्थातच खाजगी विकास संघाची किती घरे आहेत, नेमकं त्याचे डिटेल्स काय आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता चला तर आपण पाहूया लॉटरी संदर्भातले जे काही अतिशय महत्त्वाचे डिटेल आहेत। मी जसं सांगितलं की एकूण घरे, कुठे घरे आहेत, त्यांची किंमत, कार्पेट एरिया आणि ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही म्हाडाची वेबसाईट आहे https://housing.mahda.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला व्हिजिट करायची आहे। व्हिजिट केल्यानंतर अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉट्स आल्यानंतर होम, न्यूज, क्विक लिंक्सवरती क्लिक करायचं आहे। क्विक लिंक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला म्हाडाच्या ज्या काही योजना सुरू आहेत, पुणे मंडळ असेल, कोकण मंडळ असेल, मुंबई मंडळ असेल, सगळ्याची माहिती मिळेल। पुढे स्क्रॉल केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर बोर्ड आणि नाशिक बोर्ड, नाशिक बोर्डमध्ये तुम्ही गेलात, नाशिक बोर्ड 2024 NB 2001 लॉटरी रिझल्ट असं दाखवेल, पण तुम्हाला नाशिक बोर्ड रिवाइज लॉटरी बुकलेट 2025 असं दिसेल। तुम्हाला हे इथून तुम्हाला बुकलेट डाउनलोड करून घ्यायचं आहे, याला डबल क्लिक करायचं आहे आणि इथून जाहिरात तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। आता मी जाहिरात डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करायची। इथे आता जाहिरात डाउनलोड झालेली आहे, तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करून ती रिवाइज लॉटरी ओपन करू शकता। अशा प्रकारे ही लॉटरी ओपन करायची आहे। पहा नेमक्या याच्यात मित्रांनो काय काय दिलेलं आहे। नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ नाशिक ऑनलाईन सोडत 2025 अशी त्याची तारीख आहे। इथे पहा तुम्हाला फक्त मी आता शेड्यूल दाखवतो, कधी कधी तुम्हाला अर्ज करायचे, कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत, सगळी माहिती मी तुम्हाला दाखवतो। इथे पाहू शकता तुम्ही, थोडं मी झूम इन करतो, तुम्हाला एक अंदाज येईल कशा प्रकारचे आहे। इथे बघा ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची अर्जाची व सुरुवात कधी झालेली आहे। तर पहा ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरुवात 7 फेब्रुवारी 2025 दुपारी 2 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। ऑनलाईन अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2025, म्हणजे 20 मार्च पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। लक्षात घ्या 20 मार्च तारीख आहे, जवळ आलेली तारीख, कारण आज आहे 9 मार्च। सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च। ऑनलाईन अर्ज सादर करायचे 20 मार्च रात्री 11:59 पर्यंत। ऑनलाईन पेमेंट सुद्धा 21 मार्च 2023 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत तुम्हाला करायचं आहे। बँकेमध्ये NEFT किंवा RTGS करायचे असेल तर त्यासाठी 21 मार्च हीच तारीख आहे, म्हणजे ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्हाला 21 मार्च ही तारीख देण्यात आलेली आहे, पण बँकेमध्ये जाऊन करायचं असेल दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता। सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी, पहिली ड्राफ्ट जे काही ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे, चेकलिस्ट लागणार आहे, 28 मार्च 2025 रोजी ही चेकलिस्ट लावली जाणार आहे संध्याकाळी 6 वाजता। यानंतर पहा प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाईन आक्षेप तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठीची तारीख आहे 28 मार्च 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। दावे हरकती निकाली काढल्यानंतर अर्जदारांची अंतिम यादी लास्ट जे फायनल ड्राफ्ट लिस्ट असते ती 9 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे। सोडत होणार आहे मित्रांनो, जे काही सोडतीचे ठिकाण आहे, सोडतीचे दिनांक आहे, सोडतीचं स्थळ आहे किंवा प्रतीक्षादी व यशस्वी अर्जदारांची यादी ही सगळी तारीख अजून जाहीर केलेली नाहीये, नंतर स्वतंत्रपणे लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे। आता या सोडतीचे महत्त्वाचे 4 भाग आहेत मित्रांनो। पहिला भाग आहे 20% सर्वसमावेशक योजक गृहनिर्माण योजना सोडत पद्धतीने, म्हणजे ज्याची लॉटरी होणार आहे हे लॉटरीचे घरे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। दुसरं आहे ब। आता ब मध्ये काय दिलं तुम्ही पाहू शकता, इथे जे काय दिलंय म्हाडाच्या बुकलेटमध्ये ते पहा,
ब मध्ये दिलेला आहे मित्रांनो इथे, एक मिनिट. आता ब मध्ये पहा, या ठिकाणी 20% सर्वसमावेश योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. म्हणजे या घरांसाठी तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा कुठलीच नाहीये, उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे 20% सर्वसमावेश योजना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य. याचा तर क बघा काय आहे. क मध्ये आहे मित्रांनो म्हाडा गृहनिर्माण योजना. सोडत पद्धतीने म्हणजे म्हाडाचे जे प्रॉपर घरे आहेत ती लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केलेली घरे असणार आहेत. आणि ड मध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या अंतर्गत ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आता म्हणून सविस्तर पाहूया नेमका घरांची किंमत आणि कॉस्टिंग काय किंवा कार्पेट एरिया काय आहे तो. आता या ठिकाणी आपण पहा योजनेचा संकेत क्रमांक आहे, योजनेचे नाव आहे, उत्पन्न गट आहे, अनामत रक्कम आहे, सदनिकेची किंमत आहे, बांधकामाचे क्षेत्रफळ, सटई क्षेत्रफळ आणि एकूण सदनिका अशा प्रकारे माहिती आहे. तर स्कीम कोड पहिला अनुक्रमांक 1, स्कीम कोड क्रमांक 515, अवध युटोपिया, सर्वे क्रमांक 81, मखमलाबाद 87, मखमलाबाद शिवार, तालुका जिल्हा नाशिक. या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत मित्रांनो. अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम आहे 5590. घराची काय किंमत आहे, सदनिकेची अंदाजित किंमत 12,73,985 ते 17,47,337 अशी याची किंमत आहे. बांधकाम क्षेत्रफळ अर्थातच याचं जे काही बिल्डअप एरिया आहे तो आहे 43.87 ते 60.17 आणि चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो 29.97 स्क्वेअर मीटर अर्थात चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 40. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 516, अवध युटोपिया. याच ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत. 10,590 अनामत रक्कम भरायची आहे. 16,44,245 ते 18,70,557 त्याची किंमत आहे. आणि आता मी बिल्डअप एरिया बोलणार नाही मित्रांनो, डायरेक्ट कार्पेट एरिया बोलेल. कार्पेट एरिया आहे 40 चौरस मीटर आणि एकूण 19 घरे उपलब्ध आहेत. स्कीम कोड क्रमांक 517, पार्क साईट गट क्रमांक 381, सातपूर शिवार, तालुका जिल्हा नाशिक. या ठिकाणी 1 BHK चे अल्प उत्पन्न गटाचे घर आहेत. 10,590 अनामत रक्कम आहे. 13,21,320 ते 13,40,680 अशी त्याची किंमत आहे. आणि कार्पेट एरिया आहे 29.95 ते 36.23 चौरस मीटर. एकूण उपलब्ध घरे आहेत 23. त्यानंतर यशोदा अपार्टमेंट. आता यशोदा अपार्टमेंट काय दिले, स्कीम कोड क्रमांक 518, स्कीम कोड 518 यशोदा अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, तालुका जिल्हा नाशिक. 1 BHK चे घर आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी 10,590 अनामत रक्कम भरायची आहे. 21,89,193 ते 25,24,328 घरांची किंमत आहे. कार्पेट एरिया आहे 45.2 ते 48.85 स्क्वेअर मीटर. एकूण उपलब्ध घरे आहेत 12 जी 1 BHK चे आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 529, अर्पण हाऊसिंग विहित गाव शिवार नाशिक. या ठिकाणी 2 BHK चे घर आहेत. अल्प उत्पन्न गटाचे घर आहेत मित्रांनो. आणि अल्प उत्पन्न गटाचे जे अनामत रक्कम आहे ते संपूर्ण 10,590 आहे. त्याच्यामुळे परत बोलणार नाही. किंमत आहे 15,62,413 म्हणजे 2 BHK घर तुम्हाला 15,62,000 मध्ये मिळतंय. त्याचा बिल्डअप एरिया 51.62 आणि कार्पेट एरिया 39.56 ते 39.65 कार्पेट एरिया आहे. 33 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. स्कीम कोड क्रमांक 520, अल्पाईन जे मोजे नाशिक शिवार, हिरावाडी, तालुका जिल्हा नाशिक. या ठिकाणी आहेत. 2 BHK चे घर आहेत मित्रांनो. अल्प उत्पन्न गटासाठी 10,590 अनामत रक्कम आहे. 25,46,143 याची किंमत आहे. कार्पेट एरिया आहे 49.37 स्क्वेअर मीटर. 12 घरे उपलब्ध आहेत. नंतर 521 स्कीम कोड क्रमांक जगन्नाथ हाईट्स, मोजे म्हसरूळ शिवार, तालुका जिल्हा नाशिक. या ठिकाणी 1 BHK चे घर आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत मित्रांनो. किंमत आहे 15,65,135 ते 17,39,678 रुपये. बिल्ड कार्पेट एरिया आहे 36.10 स्क्वेअर मीटर आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 48. नंतर पुन्हा या ठिकाणी 522 जगन्नाथ हाईट्स. या ठिकाणी मोजे म्हसरूळ शिवार. याच ठिकाणी 2 BHK चे आहेत मित्रांनो. अल्प उत्पन्न गटासाठी किंमत आहे 16,82,808 ते 18,98,793. कार्पेट एरिया 42.66 ते 43.45 म्हणजे एकाच ठिकाणी 1 BHK चे 36 कार्पेट एरिया आहे आणि 2 BHK चा 43 कार्पेट एरिया आहे. 2 BHK या ठिकाणी 54 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 523, रामबाग, तपोवन लिंक रोड, काठे गल्ली, द्वारका नाशिक. या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो. किंमत आहे 13,70,325 रुपये. कार्पेट एरिया आहे 36.13 चौरस मीटर आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 22. त्याच्यानंतर 524 स्कीम कोड क्रमांक बैत ए मोहम्मद फेज 1, वडाळा नाशिक शिवार नाशिक. या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी किंमत आहे 21,62,015 ते 19,62,015 ते 19,75,325 याची किंमत आहे. आणि कार्पेट एरिया आहे 46.39 आणि याची जे काही उपलब्ध घरे आहेत ती 28 घरे आहेत. म्हणजे ही सगळी घरे मित्रांनो लॉटरीसाठी जे काही
खाजगी विकासकांची घरे आहेत 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत 20% सर्वसमावेश योजना ही सगळी खाजगी विकासकांची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मित्रांनो ब 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या अंतर्गत काय घरे उपलब्ध, किती घरे उपलब्ध त्याचा आपण डिटेल पाहूया. तर सिरियल क्रमांक 1 501A, संकेत क्रमांक 501A. आता ABCD जिथे ना असं ABCD ते मागील लॉटरीतील शिल्लक घरे असं तुम्ही समजा. गणेश आरंभ मोजे पिंपळगाव बहुला शिवार नाशिक प्रकार अ या ठिकाणी 1 BHK चे घरे आहेत. या ठिकाणी कुठलाही उत्पन्न गट नाही. तुम्ही EWS आहात, LIG आहात, MIG आहात किंवा HIG आहात, इथे उत्पन्नाची मर्यादा नाही, कुणीही अर्ज करू शकतो. फक्त अनामत रक्कम त्या उत्पन्नानुसार भरायची आहे. 5,590 एवढी अनामत रक्कम भरायची आहे, कारण EWS साठी घरे होती पण आता ती अट शिथिल केलेली आहे. 14,50,488 याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 27.86 चौरस मीटर. एकूण उपलब्ध घरे आहेत 70. 501B गणेश आरंभ या ठिकाणी 2 BHK चे घरे आहेत. त्या ठिकाणी 17,84,750 किंमत आहे आणि कार्पेट एरिया 35.57 एवढा कार्पेट एरिया आहे. 55 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 508 गणेश प्रास्पेरिया नांदूर दसक शिवार नाशिक या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK दोन्हीही घरे या ठिकाणी देण्यात आलेली. दोन्हीचा कार्पेट एरिया आणि किंमत सांगतो. दोन्ही घरासाठी 10,590 अनामत रक्कम भरायची आहे आणि जे 1 BHK घर आहे मित्रांनो त्याची किंमत आहे 12,27,243 आणि त्याचा कार्पेट एरिया आहे 29.78. 2 BHK घरांची किंमत आहे 18,83,063 आणि त्याचा कार्पेट एरिया 2 BHK चा 42.23 आणि एकूण 51 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 512 स्कीम कोड क्रमांक तुळशीबाग मोजे देवळाली शिवार नाशिक या ठिकाणी 1 BHK घर आहे. 14,63,35 ते 18,21,679 किंमत आहे. कार्पेट एरिया त्याचा आहे 35.1 ते 48.19. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथे 1 BHK जरी दिलं असलं तर या अंतर्गत 2 घरे उपलब्ध आहेत 1 BHK आणि 2 BHK. तर 2 BHK चा कार्पेट एरिया 48.19 असेल कदाचित किंवा 1 BHK सुद्धा असू शकतो हा, पण खूप मोठा असू शकतो. तर 21 घरे अशी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नंतर आहे 5 नंबर 513 स्कीम कोड क्रमांक शिल्प अलास्का मोजे दसक तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी जे काही घरे आहेत ती त्यासाठी तुम्हाला 10,590 अनामत रक्कम भरायची आहे. 23,66,458 त्याची किंमत आहे आणि कार्पेट एरिया 49.96 म्हणजे या लॉटरीतील या स्कीममधील सगळ्यात मोठं घर आहे आणि हे 2 BHK घर आहे मित्रांनो. भरपूर प्रशस्त घर आहे आणि 23 लाखामध्ये मिळत आहे. एकूण उपलब्ध घरे आहेत 5. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आता याचा क आहे म्हाडा गृहनिर्माण योजना सोडत पद्धतीने म्हणजे म्हाडाची जी प्रॉपर घरे आहेत जी लॉटरीमध्ये विक्री केली जाणार आहेत, लॉटरी पद्धतीने विक्री केली जाणार आहेत त्याचा तपशील आहे. त्याचा तपशील काय आहे ते मग पाहूया. तर इथे पहा स्कीम कोड क्रमांक 208A1 सातपूर जिल्हा नाशिक या ठिकाणी 2 BHK 1 BHK घरे आहेत. तर याच्यामध्ये बघा स्कीम कोड क्रमांक A1 मध्ये 208A1 मध्ये काय आहे तर अल्प उत्पन्न गटासाठीचे घरे आहेत मित्रांनो. 10,590 अनामत रक्कम आहे. किंमत आहे 22,59,478. कार्पेट एरिया आहे 57.71 म्हणजे खूप मोठा कार्पेट एरिया आहे. या योजनेत सगळ्यात मोठा 2 BHK कार्पेट एरिया आहे आणि एकूण उपलब्ध घरे आहेत 4. 208 स्कीम कोड क्रमांक A2 मध्ये एकूण जे काही घरे आहेत ती एकच घर आहे 22,12,595 किंमत आहे आणि 56.52 याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. एकच घर उपलब्ध आहे. नंतर 208A3 अल्प उत्पन्न गटासाठी घर आहे मित्रांनो. एकच घर आहे 22,14,650 आणि कार्पेट एरिया 56.57 आहे. नंतर 208B अल्प उत्पन्न गटासाठी घर आहे आणि किंमत आहे 15,23,030. कार्पेट एरिया आहे 38.93 स्क्वेअर मीटर आणि एकच घर उपलब्ध केलेलं आहे. हे सगळं जे काय ते लॉटरी पद्धतीने विक्री केली जाणार आहेत आणि सगळ्यात मोठी घरे आहेत मित्रांनो. या लॉटरीतली भरपूर मोठी आहेत. 57 म्हणजे खूप मोठा कार्पेट एरिया झाला. यानंतर म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत किती घरे उपलब्ध आहेत तसं जर विचारलं तर या ठिकाणी 202 स्कीम कोड क्रमांक 202A1 मध्ये सातपूर तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK घरे आहेत. तर A1 मध्ये किती आहेत तर A1 मध्ये 22,10,175 किंमत आहे. कार्पेट एरिया 57.71 आहे. एकच घर उपलब्ध आहे जे फर्स्ट कम मध्ये आहे. 202B कार्पेट संकेत क्रमांकामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी घर आहे त्याची किंमत आहे 14,90,825 आणि कार्पेट एरिया आहे 38.93 स्क्वेअर मीटर. एकच घर उपलब्ध आहे मित्रांनो. हे सगळं फर्स्ट कम फर्स्ट सर्व अंतर्गत उपलब्ध केलेलं आहे आणि म्हणून लक्षात घ्या ही सगळी घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता या उत्पन्नाची अट काय आहे तर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. लक्षात घ्या 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च
2024 या असेसमेंट या वर्षाचं या आर्थिक वर्षाचं जे काही तुमचं उत्पन्न आहे ते तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्न असेल किंवा IT रिटर्न असेल तर असेसमेंट इयर 24-25 IT रिटर्न असेल तर हे सगळं तुम्हाला EWS किंवा उत्पन्न गटानुसार तुमच्या HIG किंवा LIG उत्पन्न गटानुसार द्यायचं आहे। उत्पन्न काय पाहिजे लक्षात घ्या, अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न काय आहे तर 6 लाखापर्यंत उत्पन्न असणं आवश्यक आहे। अल्प उत्पन्न गट 9 लाखापर्यंत, मध्यम उत्पन्न गट 12 लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गटाला कमाल मर्यादा नाही। पण तरी सुद्धा इथे काय सांगितलं खाली, अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हा अल्पसाठी अर्ज करू शकतो। अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हा अल्प आणि मध्यमसाठी अर्ज करू शकतो। मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती हा मध्यम आणि उच्चसाठी अर्ज करू शकतो आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती हा फक्त उच्च गटासाठीच अर्ज करू शकतो। तर अशा प्रकारे ही जाहिरात मित्रांनो, यासाठी जे काही संकेतस्थळ म्हाडाचं https://lottery.mahada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून तुम्ही पुढील जे काही प्रोसेससाठी पूर्ण करू शकता। म्हणून अशा प्रकारची ही जाहिरात ही वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याचे डिटेल्स सगळे देण्यात आलेले आहेत। लक्षात घ्या, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 20 मार्च 2025 तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। तर एकंदरीत आपल्याला नाशिक मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या 502 घरांसंदर्भातलं अपडेट मिळालं असेल, सगळी माहिती मिळाली असेल। पुढील भागात आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।